हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 21वा हप्ता म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा तुम्हा सर्वांना लागलेलीच असेल. यामध्येच लाडक्या बहिणींनो, आपण सरकारकडे एक मागणी करतोय की मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रित द्या. मी तुम्हाला सांगतो, सरकार देणार नाही. सरकार फक्त तुम्हाला 1500 रुपये देईल. पण लाडक्या बहिणींनो, जर आपण आजही हातावर हात देऊन बसलो तर आपल्याला जो 21वा हप्ताचा जो 1500 रुपये आहे तो सुद्धा एप्रिलच्या एंडिंग पर्यंत मिळेल. म्हणून आपण मार्चचा जो असलेला पेंडिंग असलेला लाभ आहे आणि सोबत हा जो एप्रिल महिन्याचा लाभ आहे, या दोन्ही हप्त्याचा लाभ एकत्र वितरण करावा यासाठी सरकारकडे विनंती करतोय. सोबतच वितरणाची तारीख येणार आहे का, कधी होणार आहे, सोबतच कोणाला हप्ते मिळणार आहे, त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ही सगळी अपडेट समोर आलेली आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की अनेक युट्यूबर सांगत आहे की पेंडिंग 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 जे लाभ आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे सगळे पैसे भेटणार का, मार्च हप्ता मिळणार का, एप्रिलचा हप्ता मिळणार का? तर याचं सरळ उत्तर आहे, इथेच सांगतो लाडक्या बहिणींनो, पेंडिंग लाभ मिळणार नाही म्हणजे नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये दिले जाणार आहे. पण आपण आणि माझ्यासोबत असलेले जितकेही युट्यूबर्स आहेत प्रत्येकांना विनंती करतो की तुम्ही हा मुद्दा पकडून धरा आणि सरकारला सांगा की मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटला एकत्र जमा करा. हेच तुम्हाला म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा सांगणं आहे आणि महाराष्ट्रातील युट्यूबरला सुद्धा सांगणं आहे. आणि सरकारकडे सुद्धा आपली नम्र विनंती आहे की 2 महिन्याचा लाभ एकत्र जमा करावा. बघा लाडक्या बहिणींनो, आजचा आहे मंगळवार म्हणजे 21 तारीख. अजूनही जी-आर बद्दल काहीही वेग आलेला नाहीये. कशाचा जी-आर प्रसिद्ध झालेला नाहीये. लाडकी बहीण योजना या योजनेला सरकारने म्हणजे असंच पोरकं करून टाकलेलं आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा पैसे द्यायचे, जेव्हा पाहिजे तेव्हा पैसे बंद करायचे. जेव्हा पाहिजे काही बहिणींना पात्र करायचं, जेव्हा पाहिजे तेव्हा काही बहिणींना अपात्र करायचं. सरकारने या योजनेसाठी काय सुरू केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने या योजनेसंदर्भात जजमेंट देत आहे, कशा पद्धतीने सरकार या योजनेसंबंधी काम करत आहे, याच्यावरून लक्षात येतं की सरकारची या लाडक्या बहिणींबद्दलची जी तीव्रता आहे ती आता कमी व्हायला दिसत आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, की मार्च महिना संपून गेलेला आहे पूर्ण आणि आता एप्रिल सुद्धा संपायला आलेला आहे आणि तरी सुद्धा आपल्याला मार्च महिन्याचा हप्ता भेटलेला नाही आहे. म्हणून आपण सरकारकडे नम्र विनंती करतोय की मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तर लाडक्या बहिणींच्या अकाउंटला क्रेडिट करावा, एकत्र दोन्ही हप्ते जमा करावे. पण मी करून होणार नाही लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही याला सपोर्ट दिला तर तुम्हाला 100% भेटू शकतं 3000 रुपये. पण मी तुम्हाला काय म्हणतोय, सरकार असं करणार नाही. सरकार आपल्याला फक्त आणि फक्त मार्चचाच हप्ता देणार आहे, हेही तितकंच खरं आहे. फक्त मार्चचाच हप्ता देणार आहे. पण आपण हातावर हात देऊन बसणार नाही लाडक्या बहिणींनो. आपण सरकारला नतमस्तक करायला लावणार आहोत आणि इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे. नारी शक्ती आहे, नारी वंदन आहे आणि तुम्ही लाडक्या बहिणींनो या समाजामध्ये या सरकारला म्हणजे नतमस्तक करायला बाध्य पाडू शकता. म्हणून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा. सोबतच महाराष्ट्रामध्ये जितकेही युट्यूबर्स आहेत त्यांना सुद्धा हीच नम्र विनंती आहे की या लाडक्या बहिणींची मागणी सरकारपर्यंत पोहोचवा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, जो पेंडिंग लाभ आहे, काही बहिणी म्हणजे काही युट्यूबर्स म्हणताय की नोव्हेंबर महिन्यापासून लाभ मिळणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे टोटल 5 महिन्याचा म्हणजे 7500 रुपये एक सोबत देईल का? तर याचं उत्तर आहे नाही. मग तुम्हाला डिसेंबर पासून मिळणार का? नाही. जानेवारी पासून नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपये दिले जाणार आहे. आपण कितीही सरकारकडे विनंती केली, विनवणी केली, अर्ज केले, तर हे जर सरकार आहे ना बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. यांनी फक्त लाडक्या बहिणींचा वापर मतांसाठी केलेला आहे आणि तिथे सत्तेमध्ये बसल्यानंतर लाडक्या बहिणींना पोरकं करून टाकलेलं आहे. तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटतं का 3000 रुपये एप्रिल आणि जो मार्चचा हप्ता आहे हे दोन्ही हप्ते एकत्र भेटावे का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच ज्या बहिणींची ई-केवायसी रखडलेली आहे तर त्या बहिणींसाठी सुद्धा न्यूज आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या शेवटच्या 7 ते 8 दिवसांमध्ये म्हणजे 30 एप्रिल पर्यंत तुमची चुकलेली ई-केवायसी दुरुस्त केली नाही तर तुमचा लाभ या ठिकाणी बंद होणार आहे. म्हणून शेवटचा आठवडा उरलेला आहे. या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमची ई-केवायसी करा, अन्यथा तुमचा लाभ कायमचा बंद होईल.
30 एप्रिल पर्यंत आपल्याला करायचं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केलेले आहे. जर केवायसी केली नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना अनेक महिलांना चुका केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. प्रश्न व्यवस्थित कळला नसल्याने त्यांची चुकीची उत्तर देण्यात आली होती. दरम्यान आता महिलांना चुका सुधारण्याची संधी देण्यात आलेली आहे. पण इथे या बोगस सरकारला, या ढोंगी सरकारला, या नालायक सरकारला, मतलबी सरकारला एक प्रश्न आहे, की ज्या बहिणींची चुकली आहे त्यांच्यासाठी तुम्ही केली, पण ज्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नाहीये, तर नवीन ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही कधी सुरू करणार आहात, याबद्दल एखादी भाष्य तरी करा. कारण असंख्य लाडक्या बहिणी ज्या पात्र होत्या आणि या सरकारच्या ढोंगीपणामुळे त्या अपात्र झाल्या, त्यांना खरंच पैशाची गरज आहे. तर अशा बहिणींसाठी नवीन ई-केवायसी कधी सुरू करणार आहे, याबद्दल महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅमनी आपला फेसबुक हँडलला किंवा जे मामा आहेत, बरोबर? किंवा आपले महाराष्ट्राचे लाडके भाऊ आहेत, यांनी सुद्धा आपल्या फेसबुक हँडलला किंवा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगावं, एवढीच इच्छा आहे. 30 एप्रिल पर्यंत केवायसी दुरुस्त करता येणार आहे. दुरुस्ती केल्यानंतर या महिलांचा लाभ पुन्हा एकदा सुरू केला जाणार आहे. लाडकी बहीण योजना आता ई-केवायसी मध्ये दुरुस्त करण्यासाठी शेवटचा आठवडा उरला आहे. तुम्हाला त्याआधी केवायसी पूर्ण करायची आहे. तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणींची ई-केवायसी चुकली होती, त्यांनी दुरुस्त केली, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही ई-केवायसी केली नाही का, ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला 20वा हप्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या बहिणींना 20वा हप्ता भेटलेला असेल त्याच बहिणींना 21वा हप्ता भेटेल. ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल त्याच बहिणींना भेटेल. सोबत ज्या बहिणींचं जे स्टेटस आहे ऍपमध्ये ते सुद्धा ऍक्टिव्ह असेल त्याच बहिणींना भेटेल, बरोबर. अन्य बाकीच्या बहिणींना जो लाभ आहे तो मिळणार नाही. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमची खरंच केवायसी झाली आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगा. केवायसी पूर्ण केल्यानंतर लाभ पुन्हा सुरू होणार. लाडकी बहीण योजनेत तुम्ही केवायसी केल्यानंतर तुमचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे. जेवढे हप्ते आतापर्यंत मिळाले तेवढे हप्ते देण्याची शक्यता आहे नाही. पेंडिंग लाभ तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही. कोणी म्हणत असेल तुम्हाला पेंडिंग हप्ते देणार, तर नाही म्हणजे नाही. त्यांना जाऊन सांगा त्या युट्यूबर्सला. मग आता ही ई-केवायसी ची कशी प्रक्रिया आहे हे तुम्हाला 2 मिनिटात शॉर्टमध्ये सांगतोय. काय बघा, या वेबसाईटला जायचं, ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला जा. दुसऱ्या संकेतस्थळाला जाऊ नका. या वेबसाईटला गेल्यानंतरच तुम्हाला योग्य ई-केवायसी होईल. दुसरीकडे गेला तर चुकून जाईल आणि तुमचे सगळे पैसे गायब होतील. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका आणि ओटीपी करून तुम्ही लॉग इन करा. केलं? त्यानंतर केवायसी मध्ये चुका झाल्या आहेत त्यावर क्लिक करा. जिथे ऑप्शन्स येतं त्याच्यावर क्लिक करायचं आणि योग्य आन्सर त्या ठिकाणी आता द्यायचं. योग्य आन्सर द्यायचा, चुकीचं उत्तर देऊ नका. त्यानंतर तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुम्ही उत्तरे द्या आणि लाडक्या बहिणीनं जसं तुम्ही उत्तरे दिल्यानंतर तुमची काय होईल, योग्य उत्तरे त्या ठिकाणी झाले तर तुम्ही तिथे सबमिट करा. म्हणजे काय होईल, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर तुमचा लाभ सुरळीत सुरू होईल. एवढं मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुमची ई-केवायसी खरंच केली होती आणि आता तुम्ही अशा पद्धतीने तुमची ई-केवायसी दुरुस्त करणार आणि तुमचा लाभ काय होईल, सुरळीत सुरू होईल. एवढंच मला अंतःकरणातून म्हणायचं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची न्यूज आलेली आहे, ही कामाची बातमी आहे तुमच्यासाठी. इतक्या लाख लाडक्या बहिणींची खाती बंद होणार, लिस्टमध्ये तुमचं नाव नाही, नाही तर नाही ना, हे तुम्ही तुमचं बघणं गरजेचं आहे. आता हे सगळं कसं बघायचं, तुम्ही याच वेबसाईटला जायचं लाडक्या बहिणींनो. गेलं? याच वेबसाईटला कोणती, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला गेलं. तुमचं काय मोबाईल नंबर टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला तिथे काय वेगवेगळे ऑप्शन्स ते दिसतील. ऑप्शन्स दिसल्यानंतर तुमच्या राईट हँड साईडला ना तुमचं जे प्रोफाईल आहे, बरोबर, लॉग इन केल्यानंतर त्या स्टेटसमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे लाडक्या बहिणींनो, तिथे तुमचं जे स्टेटस आहे हे अप्रूव्ह आहे का, रिजेक्टेड आहे का आणि पेंडिंग आहे का, हे एकदा चेक करायचं आहे. जर तुमचं स्टेटस अप्रूव्ह असेल तर तुम्हाला लाभ भेटणार म्हणजे भेटणार. हे तुमचं म्हणजे तुमचं नाव लिस्टमध्ये आहे, अन्यथा तुम्ही त्या लिस्टमधून वगळण्यात आलेला आहे. बघा, मार्च आणि एप्रिल हे दोन्ही हप्ते एकत्रित द्या, ही मागणी आपण सरकारकडे करतोय. मिळणार का, याचं उत्तर मी डायरेक्टली सांगतो लाडक्या बहिणींनो, नाही. पण हातावर हात जर देऊन बसलो तर लाभ जो मार्च महिन्याचा येणारा 3-4 दिवसांमध्ये भेटणार, तर तो पुढल्या महिन्यामध्ये जाऊ शकतो. म्हणून महाराष्ट्रातील युट्यूबर्स आणि लाडक्या बहिणी सगळ्यांना म्हणतोय की आपण या मागणीला पकडून धरूया. सोबतच 1500 रुपये तुम्हाला मिळणार, पेंडिंग लाभ भेटणार नाही. आता या ठिकाणी थांबतो आणि लाडक्या बहिणींनो, एवढंच तुम्हाला म्हणतो, या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा.
अन्यथा हे जे सरकार आहे ना, आपल्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्याच्या उद्दिष्टाने आता काम करत आहे. म्हणून तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सरकार नतमस्तक होईल आणि आपला जो अपात्र आहे, ते पात्र यादीमध्ये जाऊ. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.